जसा बाहेर झाला राडा तसंच मतदान केंद्रावर देखील राडा झालाय। तर त्या संदर्भातल्या बातम्या। मवियाचे खामगावचे उमेदवार दिलीप सानंदांना काही तरुणांनी हाकलून लावले। खामगावमधील बोहरीपुरा येथील घटना आहे। दिलीप सानंद यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती आहे। कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये राडा। राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असतानाच राडा झाला। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणाव निवळलाय। गजानन बुटकेंसोबत असलेल्या बाउन्सरवरून बंटी भांगडिया आक्रमक झाले। मीरा भाईंदरमध्ये भाजप उमेदवार नरेंद्र मेहता आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडले। मेहतांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाचं आंदोलन। प्रणिती शिंदेंनी ठाकरे गटाच्या अमर पाटलांऐवजी अपक्ष उमेदवार काडादींना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे। नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना अटक। 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल। भोकर मतदारसंघातील अर्धापूरमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप। काँग्रेस उमेदवार तिरुपती कदम कोंडेकरांचा अशोक चव्हाणांसह भाजपवर आरोप आहे। पराभवाच्या भीतीनं असे बेछूट आरोप। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया।